व्यावसायिक एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे सांगलीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे। गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल चालकांना नाईलाजाने पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत आहे। त्यामुळे हॉटेल चालक आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत। व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही ठिकाणी लाकडी चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे। मात्र मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करणे चुलीवर अवघड असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक हॉटेल चालकांनी सध्या उपलब्ध असलेल्या गॅस संपेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान सांगलीतील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी तरुण भारतशी बोलताना गॅस टंचाईमुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तातडीने यावर तोडगा काढून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। लवशंकर भडेकर माझं नाव, उदय भोजनाळे परमिटून बेरवार या नावानं आमचं सांगली कोल्हापूर रोडवर आमचं हॉटेल आहे। पण एक युद्धामुळे आम्हाला गॅस मिळत नाही। गॅसमुळं आम्हाला आता गॅसमधला धंदा बंद ठेवण्याची वेळ आली आहे। पण न बंद करता आम्ही हे आमच्याकडे 35-30 कामदार आहेत, त्यांचं पोट भरायचं म्हणलं आणि आम्हाला व्यवसाय चालवायचं म्हणलं तर आम्ही चूल पेटवायचा निर्णय घेतला आणि चुलीवर जेवण काय जे गिरायकाला ज्या अपेक्षा पाहिजे त्या डिश काय देता येणार नाही। पण ठराविक 4 डिश ठेवून आम्ही गिरायकांना जेवण पुरतं सप्लाय करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आमच्या आजच चूल पेटवून आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न केली। आता ह्या आठवड्यामध्ये आम्हाला सुरुवात झाली, 4-8 दिवस झाले आता गॅस द्यायचा आणि आम्हाला बंद केलेलं आहे। 30-40 वर्ष आम्ही धंदा करतो आहे व्यवसाय हॉटेल परमिटून बेरवारचा। संघटनेच्या बैठकीमध्ये या गॅसवर आमचा विषय झाला की आम्हाला हॉटेल व्यावसायिकांना डावलून बाकीच्या संस्थांना दवाखाने असोत हायस्कूल असोत त्यांना देण्याची त्यांनी यादी मागून घेतली, पण आम्हाला त्यात काय समावेश करून घेतलं नाही। त्यांनी त्या यादीमध्ये आमचा कुठं उल्लेख केला नाही। पण शासनानं आमचाही विचार करावा व्यावसायिकांचा। जिल्ह्यामध्ये जवळजवळ हॉटेलं 3000च्या वर आहेत, बार परमिटून बेर बार आहेत, 600 बार आहेत। आज या सगळ्या एवढ्या कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे। शासनाने त्याचा विचार करावा अशी शासनाला आम्ही विनंती करतो। नमस्कार, माझं नाव करण कायस्थ, मी हॉटेल विहारून बोलतो आहे। आपलं आता सध्या वॉरची सिच्युएशन चालू आहे, इराण आणि इस्रायल आणि USA ची। त्यामुळं गॅस पुरवठाचा खूपच प्रॉब्लेम झाला आहे आपल्या भारतात पण, कारण आपण सगळं तिथूनच इम्पोर्ट करतो आहे। यामुळं आमचा ते हॉटेलचा व्यवसाय आहे ते त्यांनी गव्हर्नमेंटतर्फे जरा इथं प्रायोरिटी जरा कमी दिली आहे। सध्या परिस्थिती आमच्याकडे जेवढे सिलेंडर आहे आम्ही तेवढं आता चालवा लागलो आहे। हां, आता संपलं इन केस सिलेंडर आमचा तर आम्ही बंद करणार मग हॉटेल। आता आम्हाला जेवढे सिलेंडर लागतात त्याच्यापेक्षा आम्हाला खूपच कमी पुरवठा होत आहे आणि ह्याच्यानंतर आता बघूया किती चालते। आता या 1 तासामध्ये पण संपलं तर आम्ही हॉटेल बंद करणार आहे। आता ह्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम आम्हाला व्हावं लागलं आहे, कारण इन केस बंद झालं तर आमच्याकडे जेवढे स्टाफ आहे त्यांना खायचं सगळं प्रॉब्लेम होईल, मग त्यांची अरेंजमेंट काय तर वेगळी करायला लागणार। मग माझी हीच विनंती आहे की प्रशासनाने काय तर स्टेप घेऊन आम्हाला पण जरा बघायला पाहिजे इथं। माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की आपल्याकडे जे सिलेंडर द्यायला लागलेत त्याच्या काय तर पुरवठाचे काय तर व्यवसाय करायला पाहिजे, कारण भरपूर हॉटेल इथं बंद व्हायला लागलेत आणि सगळ्यांनाच नंतर त्रास होईल। नमस्कार, मी दिनेश सन्मुख, श्री दुर्वांकूर डायनिंग हॉल, हार्बर रोड, सांगली। आताची सद्य परिस्थिती तर हॉटेल व्यवसायावरती सिलेंडरचा जो तुटवडा पडला आहे त्यामुळे सर्वांवरती संकट आलं आहे। पण आमची हॉटेल इंडस्ट्री, आमचा हॉटेल व्यवसाय असा आहे की एका युनिटवरती जवळजवळ 50 ते 100 लोकांचा उदरनिर्वाह चालतो। म्हणजे त्या फक्त स्टाफ नसून हॉटेलचा स्टाफ, भाजीवाले, तुमचे किराणा मालवाले, परत प्लंबर, इलेक्ट्रिशियन, या सगळ्यांची याच्यावरती आर्थिक घडी बसलेली असते आमच्या हॉटेल इंडस्ट्रीवरती आणि खूप मोठा रोजगार यातनं उपलब्ध होत असतो आहे। पण ते आमच्या हॉटेल व्यवसायात गॅससाठी बंद पडणे हे योग्य नाही। फक्त शासनाने आम्हाला पुरवठा 1 किंवा 2 कमर्शियल 19 किलोचा जरी आम्हाला रोजच्या रोज चालू ठेवला तरी ती सुस्थितीत चालू राहील। फक्त बंद पडण्याची वेळ येऊ दे नये एवढीच आमची शासनाकडे विनंती आहे। आपल्या सांगलीतले बरेचसे हॉटेल आता गॅसच्या पुरवठ्याविना बंद पडायला लागलेत। मग त्यासाठी आम्हाला एकतर चुलीचा किंवा कोळशा चुलीचा लाकडांचा वापर, पण सर्वांनाच तो शक्य नाही आहे।
जे हॉटेलं छोटी आहेत, ज्याला जागा कमी आहे, किचनची कमी आहे, ते काय लाकडावरती चुलीवरती स्वयंपाक करू शकत नाहीत. मग त्यांना बंद करणेच हा पर्याय राहतो आहे. मग हे हॉटेल बंद न होता ही सुस्थितीत कसं चालू राहील हे शासनानं फक्त जरा प्रकारानं डोक्यात घेतलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे.